तिथे शिवसेनेतल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे। ठाकरेंचे आमदार अपात्र होणार की शिंदेंचे आमदार अपात्र होणार याचा निर्णय उद्या राहुल नार्वेकर देणार आहेत। या निकालाच्या शक्यता नेमका काय असू शकतात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। कोण पात्र कोण अपात्र, कुणाला धक्का कुणाला दिलासा, महाराष्ट्राचा महानिकाल अवघ्या काही तासांवर आलाय। ज्या निकालावर महाराष्ट्र सरकारचं भवितव्य अवलंबून आहे, ज्या निकालाआधी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये धाकधूक आहे, तोच निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे। देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे। आता उद्या 10 जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या 10 जानेवारीला रात्री 11:59 आणि 59 सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील। योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील। आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे। अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे। त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील। देवेंद्र फडणवीसची प्रतिक्रिया आहे, त्याच्या निकालाच्या नंतर सरकार आजही स्थिर आहे आणि उद्याही स्थिर राहील। तसा देवेंद्रजींना निकाल काय हे माहीत असावं असं दिसतंय, कारण निकाल माहीत असं अप्रत्यक्षपणे सुद्धा आत्ता सांगणं, आज उद्यानंतर सांगा, ही स्पीकरच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्यासाठी। नियमानुसारच निकाल देणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलंय, तर शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील असा दावा ठाकरे गटानं केलाय। राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती, 1986चे जे नियम आहेत त्याच्या आधारावरती आणि विधिमंडळाचे जे पायंडे आहेत, जे प्रथा परंपरा आहेत, त्या सर्वांचा विचार करून अत्यंत लीगली सस्टेनेबल निर्णय मी घेईन, ज्यातून या राज्याच्या जनतेला न्याय मिळेल। ज्यामुळे 21 तारीख 22 तारीख आणि त्याच्यानंतर मग सभागृह ज्यावेळेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं, विशेष अधिवेशनाला जो व्हीप होता तो व्हीप लागू झाला। त्या व्हीपला त्यांच्याजवळ पोहोचल्याची त्यांनी दिलेल्या त्यांच्या ईमेल, ऑफिशियल ईमेल ॲड्रेसची, विधिमंडळामध्ये जे आमदारांचं ईमेल ॲड्रेस असतात त्याप्रमाणे दिलं। शिंदे गटाचे आमदार हे उद्या अपात्र होतील याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही किंतु किंवा संदेह असायचं कारण नाही। आम्हाला वाटतं आमचा जे काही न्यायदेवता आहे, न्याय देणारे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे आणि आमची बाजू जी आहे ती ही आमची बाजू सत्तेची बाजू आहे आणि म्हणून मला वाटतं की आम्हाला कुठलाही धाकधुकीचा विषय नाही। आमच्या बाजूनं निकाल निश्चित लागेल अशी आम्हाला खात्री आहे। बरं, तुमच्या विरोधात गेला तर? विरोधात गेलं तर आम्ही मान्य करू। शिंदे गटाला मात्र निकाल आपल्याच बाजूने लागेल असा आत्मविश्वास आहे। ठाकरे गटानं शिंदेंच्या ज्या आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली ते आमदार कोण कोण आहेत तेही पहा। एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, यामिनी जाधव, लता सोनवणे, बालाजी कल्याणकर, बालाजी किणीकर, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, अनिल बाबर, रमेश बोरणारे आणि भरत गोगावले यांच्या विरोधात ठाकरे गटानं याचिका दाखल केली। शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या सुनील प्रभू, सुनील राऊत, वैभव नाईक, रवींद्र वायकर, संजय पोतनीस, कैलास पाटील, भास्कर जाधव, प्रकाश फातर्पेकर, राजन साळवी, रमेश कोरगावकर, नितीन देशमुख, राहुल पाटील, उदयसिंह राजपूत या आमदारांना नोटीस बजावली आहे। विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देऊ शकतात त्या शक्यताही पहा। शक्यता क्रमांक 1, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप मान्य करण्यात आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदार अपात्र ठरू शकतात। शक्यता दुसरी, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलं, तसाच निवाडा राहुल नार्वेकर देतील। पक्षात फूट पडली त्यावेळी मूळ राजकीय पक्षही शिंदेंचाच होता असा निवाडा येऊ शकतो।
असं झालं तर ठाकरे गट अपात्र ठरेल. शक्यता क्रमांक 3, राहुल नार्वेकर तटस्थ निकाल देतील अशी तिसरी शक्यता. दोन्हीपैकी कुठल्याच गटाला ते अपात्र ठरवणार नाहीत, त्यामुळे हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे येईल. आणि चौथी शक्यता, गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकर अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा आहे. आणि असं झालं तर नवा अध्यक्ष नियुक्त करेपर्यंत हा निकाल प्रलंबित राहील. जो काही निकाल लागेल आमच्या बाजूने की त्यांच्या बाजूने, एक जण सुप्रीम कोर्टात जाणार आहे, जाईल ना. तुम्ही तुमच्या विरोधात निकाल लागला तर जाल. कोणीही, आम्ही पण आणि ते पण सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण म्हणजे पूर्ण पक्षच एका बाजूला आलेला आहे, शिवसेना, आणि 40, 42, 45 लोक एका बाजूला आलेत, 10, 12, 8 लोक तिकडे एका बाजूला राहिलेत, आणि त्यामुळे कायदेशीर मोठा पेच निर्माण झालेला आहे. आणि खरं हा निर्णय जो होणार आहे हा संपूर्ण देशासाठीच एक दिशादर्शक होणार आहे, आणि म्हणून या निर्णयाला खूप महत्त्व आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वाद, युक्तिवाद, तपास, सरतपास, उलट तपास, साक्षी वगैरे होतात, आणि जेव्हा निकालावर वेळ येते तेव्हा कसं उत्कंठ असते आपल्याला, तशी आम्हाला सुद्धा सगळ्यांना उत्कंठ आहे की एवढे मोठे वाद, युक्तिवाद झालेले आहेत, तपास झालेले आहेत, त्याच्यावर साक्षी पुरावे झालेले आहेत. आता नेमका उद्या निकाल काय येतोय याची आम्ही सुद्धा सगळेजण वाट बघतोय. जून 2022 पासून ज्या निकालाची महाराष्ट्राला उत्कंठा लागून राहिली आहे त्या निकालाला आता अवघे काही तास बाकी आहेत. त्यामुळे कुणाला दिलासा मिळणार आणि कोण अपात्र होणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.